शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येतील काय? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील काय? चर्चा सुरू आहेत. येणार असं चाललं आहे. पण इथे नागपूरला म्हणजे महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानीमध्ये पत्रकार भवनात एक वेगळं दृश्य पाहायला मिळतं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचे नागपूरचे महत्त्वाचे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत. चाय पे चर्चा सुरू आहे. मस्तपैकी गरमागरम चहाचा आस्वाद घेणं सुरू आहे आणि चर्चा सुरू आहे. आपण त्यांच्याशी विचारूया. नेते ठरवणार हे खरं आहे, पण पदाधिकाऱ्यांना मनात काय वाटतं त्यांना विचारूया. आधी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारूया. तुमच्या मनात काय वाटतं? पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय वाटतं? हे घडलं पाहिजे का? निश्चित घडलं पाहिजे. आमच्या मनात आणि नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि मुंबईच्या खास करून जनतेमध्ये हा एकच अतिउत्साहाचा एक हा विषय होता, जो आज उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी लावून धरलेला आहे. आणि आम्हाला माहिती आहे की ही जवळीकता कुठेतरी बिघडावी म्हणून काही परकीय जे आहेत पक्षातले लोक, त्यांची आता तळमळ व्हायला लागलेली आहे. म्हणजे जखमेवर जसं मीठ चाललेलं आहे त्या प्रकारे त्यांची तळमळ होऊन राहिलेली आहे की ही जर युती जर झाली तर हे महाराष्ट्र घडवतील. ठाकरेंचं नेहमी ठाकरे परिवाराचं नेतृत्व या महाराष्ट्राने आधीपासून स्वीकारलेलं आहे आणि पुढे पण स्वीकारतील याची भीती कुठल्या दुसऱ्या पक्षाला होऊन राहिली. त्याच्यामुळे हे जवळ नको याला यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तर ठाकरे ब्रँड एकत्र यावा असं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतंय. मनसैनिकांना काय वाटतं? नाही, या अगोदर पण 2 वेळा प्रयत्न साहेबांनी केले होते, टाळी देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळेस न देता या महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर वाईट नाही. अख्खा महाराष्ट्र वाट बघत आहे त्याची. आम्ही त्यांचे स्वागत करून आणि हे सर्व निर्णय आमचे जे युती करण्याचा जो निर्णय आहे हे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील. पण दुसऱ्या राजधानीच्या मनसैनिकांचा आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा कौल हाच आहे, ब्रँड ठाकरे एकत्र आले पाहिजे. आपण दुसरा प्रश्न महत्त्वाचा विचारूया की ही जी युती आहे ती मराठी माणसाच्या समस्यांसाठी व्हायला पाहिजे, हिंदुत्वासाठी व्हायला पाहिजे, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हायला पाहिजे? आपण ठाकरे गटाकडे जाऊया. आधी आपल्याला काय वाटतं की ही युती कशाला व्हायला पाहिजे? 3 मुद्द्यांपैकी कशासाठी? सर्वसामान्य जनतांना न्याय देण्याकरता ही युती झाली पाहिजे. कारण की आज सर्वसामान्य जनता दुखवली आहे. ते वाट बघत आहे का कधी हे लोक एकत्रित होतील आणि त्यांना ते आशाने बघत आहे. हे सध्याची काळची परिस्थिती आहे, एकत्र झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. काळाची गरज आहे. सर्वसामान्य जनतेसाठी एकत्र आले पाहिजे. भाऊ, तुम्हाला काय वाटतं? मनसैनिकांना काय वाटतं? कोणत्या मुद्द्यावर युती झाली पाहिजे? नाही, साहेबांनी पहिलेच स्पष्ट केलेलं आहे की मराठीवर जर कधी गदा आली तर मी मराठी माणसासाठी लढील आणि हिंदुत्वावर कधी जर गदा येत असेल तर मी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनच लढील. म्हणून हिंदुत्व आणि मराठी एक असं वेगळं काही आहे नाही. आणि त्याचमुळे साहेब ज्या पद्धतीने जर उद्या विचार करतील युतीचा तर तो स्पष्टपणे आपल्यासमोर मांडतील असते. मग कधी कधी खंत वाटते का की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी किंवा ठाकरे गटाने हिंदुत्वाला थोडं बाजूला सारलं काँग्रेसला जवळ घेण्याच्या प्रयत्नामध्ये? दुःख वाटतं कधी कधी? तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, कारण की ते युतीमध्ये आहेत. बरोबर आहे. खूप शिताफीनं त्यांनी उत्तर द्यायचं टाळलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न की शिवसेना ठाकरे गटाच्याकडून हे सुद्धा म्हणण्यात आलं होतं की मनसे हा संपलेला पक्ष आहे. त्या विषयावर मनसैनिकांना काय वाटतं? ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना काय वाटतं? दोघांना विचारूया. आपण सांगा. असं बोलण्यात आलं होतं, त्यावेळेस दुःख झालं होतं? निश्चित दुःख झालं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेबांनी हा आपल्या स्वतःच्या ताकदीवरती काढलेला पक्ष आहे. कोणताही पक्ष चोरून आपली त्यांनी सेना काही उभी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आज आता 19 वर्ष सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेतृत्व करत आहेत आणि दिवसागणिक हा पक्ष वाढतच चालला आहे. त्याच्यामुळे निवडणुका आणि निवडणुकांमधून येणारा जो काही रिझल्ट असतो त्याच्यावरून जर का पक्ष संपला किंवा पक्ष आहे हे जर का ठरवण्यात येत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं की झालं पाहिजे? आता एवढ्या सगळ्या गोष्टी
कटू प्रसंग झालेले आहेत, वादविवाद झालेले आहेत. नाही, निश्चित कसं आहे, पक्षामध्ये आम्हाला कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांचाच आदेश पाहतो, परंतु 70,000चे कोटींचे घोटाळे केलेले अजित पवार जेव्हा भाजपसोबत जाऊ शकतात, तर हे तर बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले दोन आहे. तर हे जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र असतील तर निश्चितच प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. हाच प्रश्न आपण ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना विचारूया की मनसे छोटासा पक्ष आहे, मग त्याच्यासोबत युती करण्याची एवढी घाई का का वाटतं आपल्याला? नाही, मागे जे काही बोलणं झालं यांच्याकडनं झालं साहेबांकडनं झालं, आता ह्या सगळ्या गोष्टींवरती एक विरजण टाकलं पाहिजे, मला तरी असं वाटते. मग इतिहास काढायचा तर मग खूप काही गोष्टी आहेत, पण आता महाराष्ट्राला काय पाहिजे आहे, महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे, हिंदुत्व कुठे चाललेलं आहे, कोणाचं हिंदुत्व कुठे चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आता एकत्रित करून आपण जोपर्यंत सोबत राहणार नाही तोपर्यंत होणार नाही. महाराष्ट्राची जनतेची पिळवणूक चाललेली आहे, कुठल्या ना कुठल्या टॅक्सच्या माध्यमातून, सिमेंट रस्त्याच्या माध्यमातून अनेक असे मोठे प्रश्न झालं ते विसरून आता नवीन गोष्टी बोल. एक शेवटचा प्रश्न ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना विचारूया, काय वाटतं तुम्हाला, ही जर युती विधानसभेत झाली असती चित्र वेगळं असतं? जो भी निर्णय आएगा महाराष्ट्र के अंदर अच्छा निर्णय आएगा। दोनों जब पार्टी में विधानसभा में यदि हुआ होता तो क्या हुआ होता? विधानसभा में अगर युति पहले हो जाती तो निर्णय और बढ़िया आता। तर एकूणच पॉझिटिव्ह कौल आहे मनसैनिकांचा आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा. दुसऱ्या राजधानीतून सगळ्यांना वाटतंय ठाकरे ब्रँड एकत्र आलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.